संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काही तथाकथित संघटनांनी हल्ला करत काडे फासले होते। या घटनेचा विरोध करून निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या। सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी। अशा प्रकारच्या घटना पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी। अशा हिंसक घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, म्हणून दोषींवर तातडीने कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी। अशा विविध प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे। कठोर कारवाई न केल्यास महाराष्ट्रभर बहुजन समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करील असा इशाराही निवेदनाद्वारे शासनाला देण्यात आला आहे। यावेळी आकाश शिरसाट यांनी दिलेली प्रतिक्रिया। जय महाराष्ट्र। आज अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिले की काल प्रवीणदादा गायकवाड जे छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रभर परिवर्तनाचं काम करतात, त्यांच्यावर काल भ्याड हल्ला झाला। त्या भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम मी अकोला जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आणि आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केली की ज्या जातीवाद्यांनी छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन चालणाऱ्या व्यक्तीवर असा भ्याड हल्ला केला, त्या व्यक्तीला तात्काळ अटक करून महाराष्ट्राच्या हद्दपार करा। अशा व्यक्तीला जर तुम्ही महाराष्ट्रात ठेवसान तर पुन्हा या महाराष्ट्रात आज परिवर्तनवादी व्यक्तीचा हा खून होऊ शकते। जसं पानसरेला संपून टाकलं, जसं कलमुर्गीला संपून टाकलं, जसे परिवर्तनवादी विचारवंतांना संपून टाकायचा हा कट केला, तसाच कट सुद्धा या पद्धतीनं हा होणार होता। परंतु या हल्ल्यात प्रवीणदादा गायकवाड हे वाचले। हा 100% हल्ला म्हणजे हा जीवघेणे हल्ला होता। तात्काळ यावर सरकारने समिती गठीत करून त्या व्यक्तीला कठोर कारवाई करून महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपार करावे अशी आम्ही मागणी करतो। संपूर्ण महाराष्ट्राचा भीमसैनिक प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीशी आहे, कारण की असे व्यक्ती आज परिवर्तनवादी व्यक्तीची या महाराष्ट्राला फार आवश्यकता आहे। छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचे विचारच या महाराष्ट्राला टिकून ठेवू शकतात, हेच आजच्या या माध्यमातून आवाहन करतो। या व्यक्तीला कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो, अन्यथा महाराष्ट्रभर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। जय महाराष्ट्र, जय विदर्भ।